स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं आज गोरेगाव पूर्व म्हणजे नेस्को या ठिकाणी एक मतदार यादी प्रमुखांचा मेळावा पार पडतोय। नेस्को सेंटरमध्ये मतदार यादी प्रमुखांचा मनसेचा मेळावा पार पडतोय। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यावेळी मार्गदर्शन करणार आहेत। आगामी महापालिका आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मनसेनं मतदार याद्यांवर लक्ष केंद्रित केलेलं आहे। मतदार याद्या अद्ययावत करणे, नवीन मतदारांची नोंदणी करणे आणि पक्षाच्या गटप्रमुखांना यादी संदर्भात सूचना देणे हा या मेळाव्याचा मुख्य उद्देश असण्याची शक्यता आहे। या मेळाव्याला मुंबई महानगर प्रदेशातील मनसेचे सगळे प्रमुख पदाधिकारी आणि मतदार यादी प्रमुख उपस्थित राहणार आहेत। निवडणूक आयोगाला दिलेली 2 दिवसांची मुदत संपली, त्यामुळे या 2 दिवसांमध्ये निवडणूक आयोगाकडून कोणतेच बदल न करण्यात आल्यानं राज ठाकरे निवडणूक आयोगावर मेळाव्यातून काय भाष्य करतात किंवा निवडणूक आयोगाला काही इशारा देतात का हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आमच्या प्रतिनिधी प्रणाली कापसे यांच्याशी आपण बोलूया। प्रणाली, निवडणूक आयोगाची भेट घेतली त्यावेळेला मवियाबरोबर मनसे सगळ्यात महत्त्वाचा आणि आक्रमक पक्ष होता। आता या बैठकीतून असं म्हणायचं का की मतदार याद्यांचा जो मुद्दा आहे तो मनसेनं तसाच लावून धरलाय आणि त्याचा पाठपुरावा करणार आहेत? अगदी खरं आहे, कारण आजचा जो मेळावा आहे हा काही पदाधिकाऱ्यांचा मेळावा नाही आहे, तर हा मेळावा आहे जे यादी प्रमुख म्हणजे निवडणुकीची जी यादी असते प्रत्येक मतदारसंघामध्ये, मुंबई महानगरपालिकेमध्ये 227 मतदारसंघ आहे। या प्रत्येक मतदारसंघामध्ये साधारणतः 800 ते 1200 मतदारांची एक यादी असते आणि या यादीवर जो प्रमुख नेमलेला आहे त्याला BLA म्हणजे बूथ लेवल एजंट असं म्हटलं जातं आणि त्यांचाच आज मेळावा घेतला जातोय। यावेळेला मनसेनं जोरदार तयारी केलेली दिसते, कारण जवळपास जी माहिती मिळते त्यानुसार 10,000च्या आसपास हे BLA नेमण्यात आलेलं आहे आणि त्यांचाच मेळावा आज घेतला जातोय। आतापर्यंत शिवतीर्थ या ठिकाणी झालेल्या मेळाव्यामध्ये प्रत्येक भागातल्या 15-20 अशा BLAंच्या बैठका घेण्यात आलेल्या होत्या आणि त्यांना वेगवेगळं मार्गदर्शन करण्यात आलेलं होतं स्थानिक पातळीवरच्या मुद्द्यांना लक्षात घेऊन। आणि गेल्या या 10 वर्षाच्या कालावधीमध्ये विशेषतः 2017 नंतरच्या कालावधीमध्ये ज्या काही याद्यांमध्ये बदल झालेले आहे, काही लोक सोडून जातात, काही लोक मृत्युमुखी पडतात, अशा सगळ्या लोकांच्या याद्यांमध्ये तपासणी करून घेणं आणि ज्या अर्थी आत्ता आपण 2 दिवसांपूर्वी बघितलं होतं की महाविकास आघाडी आणि मनसे यांचे एक शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटून गेलं आणि त्यांचं असं म्हणणं आहे की जाणीवपूर्वक या मतदार याद्यांमध्ये घोळ केला जातोय, घोळ घातला जातो आहे, काही नावं काढली जात आहेत तर काही नावं त्याच्यामध्ये घुसवली जात आहेत। या सगळ्या मुद्द्यांवर या महाविकास आघाडीच्या आणि मनसेच्या प्रमुखांनी या ठिकाणी आपण बघितलं होतं की निवडणूक आयोगाची भेट घेतली होती। त्यावेळेला निवडणूक आयोगांनी या सगळ्यांनी मांडलेल्या तक्रारींवर 2 दिवसामध्ये आपण सकारात्मक काहीतरी निर्णय घेऊ असं म्हटलं होतं, परंतु या 2 दिवसाच्या कालावधीमध्ये निवडणूक आयोगाच्या वतीनं कुठलाही नवीन काही बदल करण्यात आलेली किंवा नवीन मोहीम सुरू करण्यात आल्याची घोषणा करण्यात आलेली नाही आहे। त्यामुळेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे आजच्या या BLAंच्या मेळाव्यामध्ये मोठा काहीतरी त्यांना एक मार्गदर्शन करतील आणि किंवा त्यांना एखादा कार्यक्रम देतील, ज्या कार्यक्रमाच्या आधारे सगळ्या निवडणूक याद्या ज्या आहेत, मतदार याद्या ज्या आहेत त्या योग्य पद्धतीनं तपासल्या जाव्या, कुठे काही चूक होती आहे का, जर होत असेल तर ती ताबडतोब लक्षात आणून द्यावी, यासाठीच आजचं ते मार्गदर्शन असणार आहे। आणि ज्या अर्थी इतक्या मोठ्या प्रमाणावर मनसेनं BLAची नेमणूक केलेली आहे त्या अर्थी मनसे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींना घेऊन किती गंभीर आहे हे आपल्याला दिसून येत आहे। खास या निवडणूक मतदार याद्यांवरचे जे प्रमुख आहे त्या प्रमुखांसाठी हा मेळावा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जाहीर केलेला आहे आणि आज तो मेळावा होतोय। त्या अर्थी अत्यंत महत्त्वाचं मार्गदर्शन, विशेषतः निवडणूक मतदार याद्यांच्या संदर्भातलं मार्गदर्शन हे मनसे अध्यक्ष आज करतील। नक्की धन्यवाद प्रणाली, आपण सविस्तरपणे माहिती दिलीत त्याबद्दल। पुढच्या बातमीकडे वळूया आणि महत्त्वाचीच बातमी आपण पुढचीही बघणार आहोत। लवंगी फोडून गेले त्यांचा समाचार मी घेणार आहे अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता गणेश नाईकांना टोला लगावला। ठाण्यात एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी इशारा दिलाय, आपला एकच ॲटम बॉम्ब, अपोजिशन वाल्यांचा सुपडा साफ, असंही वक्तव्य एकनाथ शिंदेंनी केलंय। काही लोक इकडे येऊन जातात, छोटे मोठे लवंग्या फटाके फोडतात, पण आपला एकच मोठा अटंबम असतो।
अपना एक ही चटम बम, अपोजिशन वालों का सुपडा साफ, काम तमाम. जाऊ दे आता निवडणूक, आता आज काय बोलायचं नाही. आज आनंदाचा दिवस आहे. राजकीय मी काय बोलत नाही. खाली फक्त काय इथे येऊन छोट्या लोंग्या बिंग्या फोडून गेलेत त्यांचे समाचार मी नंतर घेणार आहे.